नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल अजूनही शेतकरी संभ्रमात आहे. कारण आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार माननीय रोहितदादा पवार हे पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्याने शेतकऱ्यांसाठी जे काही जाचक नियम अटी घातलेले आहेत त्या पूर्णतः रद्द कराव्या आणि सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. मोठ्या शेतकऱ्यांचा भरभरून त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला. जे काही शेतकरी नेते असतील, जानकर असतील, एक राजू शेट्टी असतील, अशा बऱ्याचशा शेतकरी नेत्यांनी, आदित्य नवले असतील, अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग त्या ठिकाणी जमा झाला होता. 3-4 दिवस आंदोलन चालल्यानंतर त्या ठिकाणी सरकारमध्ये असलेले मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी गेले आणि त्यांनी त्याच्यात एक सकारात्मक चर्चा घडवून आणून मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं आणि 22 जूनला या शेतकरी कर्जमाफीबद्दल पुन्हा मीटिंग ठेवण्यात येईल. पुन्हा त्यावर चर्चा होईल आणि काही निकष बदलले जातात की काय यामुळं शेतकरी संभ्रमात आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा कोळसे पुन्हा गगन भारत या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सन 2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली आणि या कर्जमाफीच्या योजनेतून जे काही थकीत शेतकरी आहे, अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी आहे, नापिकीमुळं बाधित झालेले शेतकरी आहे, अशा पूर्ण शेतकऱ्यांसाठी एक आश्वासन दिलं की पूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा आपण कोरा करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांनी निधीची तरतूद केली होती मित्रांनो. पण आता ते कुठंतरी एक त्यांनी अटी आणि नियम त्या ठिकाणी टाकले आणि बरेचसे जाचक अटी असल्यामुळं बरेचसे शेतकरी वर्ग त्यापासून वंचित राहणार आहे आणि त्यासाठी रोहितदादा पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्या तुम्ही जाचक अटी टाकलेल्या आहेत, तो पात्र शब्द टाकलेला आहे तो तुम्ही काढून टाका आणि सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी द्यावा. कारण तुम्ही तसं आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि शेतकरी या 5 वर्षामध्ये अतिवृष्टीनं भरडला गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, त्यामुळं सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी द्यावा यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि भरभरून शेतकऱ्यांनी असेल किंवा शेतकरी नेत्यांनी असेल त्या ठिकाणी त्यांना भरभरून पाठिंबा दिला आणि याची दखल घेऊन या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं की येत्या 22 जूनला या शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये आपण एक मीटिंग घेऊ आणि त्यावर चर्चा करू. मित्रांनो, अगोदर सरकारनं जाहीर केलं होतं 30 जूनपर्यंत आपण कर्जमाफी देऊ आणि पुन्हा आता एक 22 जूनला शेतकरी संदर्भामध्ये कर्जमाफीच्या नियमात बदल करण्यासाठी त्यांनी पुन्हा एक बैठक ठेवलेली आहे. त्यामध्ये शेतकरी नेते असतील किंवा इतर कोणी मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, स्वतः रोहितदादा पवार असतील किंवा काही शेतकऱ्याचे नेते असतील, त्यामध्ये काय बदल होतो पुन्हा म्हणजे नवीन याद्या बनवाव्या लागणार आहे. कारण 30 जून आता फक्त 10-12 दिवस राहिली आणि 10-12 दिवसामध्ये परत 22 जूनला मीटिंग होणार आहे. पुन्हा शेतकरी आता संभ्रमात पडला की 30 जूनला याद्या लागतात किंवा नाही लागत. कारण या 22 जूनच्या मीटिंगमध्ये जर काही निकष बदलले गेले तर याद्यासुद्धा लांबणार आहे मित्रांनो. त्यामुळे शेतकरी आज संभ्रमात आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळते किंवा नाही मिळते किंवा कर्जमाफी कोणाला मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, कोणाला प्रोत्साहनपर अनुदान हे 50,000 रुपयांचे त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर 3 वर्ष जरी कर्ज काढले असेल, पण 24, 25, 26 या 3 वर्षापर्यंत जरी त्यांनी रेग्युलर कर्ज काढले असेल तर असे या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. पण कसं ते प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी 3 वर्ष जरी कर्ज काढला असतं त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्षापर्यंत रेग्युलर त्याच्या कर्जाचा भरणा गेलेला पाहिजे, तेव्हा त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. आणि जे काही शेतकरी 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली होती देवेंद्र फडणवीस यांनी, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अटी टाकल्या होत्या. त्या अटी पूर्ण न झाल्यामुळं बरेचसे शेतकरी त्यापासून वंचित राहिले होते आणि त्या शेतकऱ्यांना 2019मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी ही योजना आणली. त्या योजनेचे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पात्र ठरले आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. पण आता या शेतकऱ्यांना इलेक्शनच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं, महायुती सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून मोठं आश्वासन दिलं होतं. पण आता या सरकारने त्या आश्वासनाला एक बगल दिली
आणि ज्या शेतकऱ्यांनी 2017 आणि 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना दुबारा कर्जमाफी देण्यात येणार नाही. त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. आणि या ते आंदोलन बघावं लागेल कितपत या आंदोलनाला यश येते. त्यानंतर बुलढाण्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा 4 दिवसापासून एक अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा कर्जमाफी झाल्याशिवाय पूर्ण त्या जाचक नियम आणि अटी या सरकारनं घातलेल्या आहे. त्या जाचक नियम अटी पूर्ण बाजूला केल्याशिवाय आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय या ठिकाणून हटणार नाही. आमचा जीव गेला तरी मी त्या ठिकाणून उठणार नाही असं त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. त्यामुळं 30 जूनमध्ये काही जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागून राहिली होती मित्रांनो, त्यावर पुन्हा ही तारीख पुढं ढकलल्या जाते की काय आणि शेतकऱ्यांना पुन्हा अजून वेठी धरल्या जातात की काय असं मित्रांनो एकंदरीत याच्या माध्यमातून दिसतंय. कारण 22 जूनला जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये निश्चितच शेतकऱ्यांसाठी काही ना काही नियमात बदल होणार आहे. कारण या मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका होते कर्जमाफीबद्दल. कारण सरकारनं हे आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाच्या जोरावरच हे सरकार निवडून आलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी संपूर्ण द्यायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. कारण 2019 नंतर प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला हे सरकार तुटपुंजी अशी मदत देत आहे. कधी अतिवृष्टीमुळं भरला जातो, कधी दुष्काळामध्ये भरला गेलेला आहे किंवा नापिकीमुळं किंवा शेतकऱ्यांच्या योग्य मालाला भाव मिळाला नाही त्यामुळं शेतकरी हा भरला गेलेला आहे. त्यामुळं कर्ज भरू शकला नाही. त्यामुळं या कर्जमाफीमध्ये निश्चित बदल व्हायला पाहिजे. आणि जी सरकारनं अगोदरची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिलेली होती, जाहीर केली होती, ते 2 लाख का होईना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला पाहिजे. तेव्हाच मित्रांनो या सरकारला शेतकऱ्यांचं काहीतरी देणं घेणं आहे हेच आपल्याला समजेल. त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या गगन भरारी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसतं तर आता लगेच सबस्क्राईब करा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी संदर्भातील काही नवीन नियम असतात, ते पीक विमा संदर्भातील असो किंवा शेतकऱ्यासाठी काही शासनाच्या नवीन योजना असो त्या योजनेची माहिती लगेच तुम्हाला मिळेल. त्यामुळं या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आणि जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला कशा प्रकारे कर्जमाफी पाहिजे. कमेंटवर सुद्धा भरपूर अवलंबून असतं मित्रांनो. त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.